नमस्कार सर्वांना, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. संध्याकाळचा टाईम झाला, चहा घेतला, त्यानंतर थोडेसे भांडे होते लावायचे, तेही इथे लावून घेतलं. आणि रात्रीच्या जेवणात फक्त मी मसाले म्हणजे सोयाबीन मसाले भात बनवणार होते, कारण सकाळच्या 2 पोळ्या आणि थोडी भाजी होतीच. तर म्हटलं मसाले भातच करू. त्यासाठी मी कांदा, टमाटा, बटाटा, लसूण आणि थोडे सोयाबीनसुद्धा भिजत टाकले होते इथे. तर कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकला आणि जे सोयाबीन मी इथे भिजवून घेतले होते ते पण चांगल्या प्रकारे धुवून त्यात ॲड केलं. त्यानंतर कांदे बटाटे चांगले धुवून घेतले, ते पण ॲड केले. आणि एका साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं मसाले भातासाठी, कारण आपण डायरेक्ट जर पाणी टाकलं तर तो भात असं टेस्टी नाही लागत. त्यासाठी मी आधीच पाणी गरम करून घेते. तर तुम्ही कशी रेसिपी करता मसाले भाताची मला नक्की सांगा. त्यानंतर इथे बेसिक मसाले काही ॲड करून घेतले. आम्हाला जास्त तिखट चालत नाही, त्यामुळे मी एव्हरेजचाच मसाला यूज करते जास्त करून. त्यानंतर मॅगी मसालासुद्धा मी ॲड करून घेतला आणि तांदूळ धुवून छान असं टाकून घेतलं आणि परत एकदा छान असं कलसून घेतलं. त्यानंतर इथे गरम पाणी केलेलं होतं तेही ॲड केलं आणि नंतर मीठ टाकून झाकण लावून दिलं. आणि तुम्हाला सांगते, आपण जेव्हा अशा प्रकारे बनवतो ना भात, तर भात एकदम असा मोकळा मोकळा येतो आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसा बनवता. त्यानंतर इथे माझा भात रेडी झाला होता, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा सोयाबीन वडी भात इथे रेडी झाला आहे. तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.